नंबर आपण काय करतो डिफरंट मेथडनी सॉल्व करतो. तर ते काय एलिमिनेशन मेथड आणि दुसरी आहे सबस्टिट्यूशन मेथड. आता आपण काय बघणार एलिमिनेशन मेथड. Observing simultaneous equation. By taking different values of variables, we have solved the equation x plus y is equal to 14 and x minus y is equal to 2. But every time it is not easy to solve by this method. For example, म्हणजे असं जर एक्झाम्पल असेल x plus y is equal to इक्वेशन आणि x minus y is equal to 2 असेल तर आपण काय करतो यांची ॲडिशन आणि ते पण x ची व्हॅल्यू काय मिळते इक्वल टू 8. पण प्रत्येक वेळा असं होतं का समजा या व्हेरिएबलला काही कोएफिशियंट असले सपोज फॉर एक्झाम्पल दिलं तिथं 2x plus 3y is equals to minus 4 and x minus 5y is equals to 11. Try to solve this equation by taking different values of x and y. By this observe that it is not easy to obtain the solution. आता तुम्ही जर डिफरंट व्हॅल्यूज पुट करत गेला तर तुम्हाला सोल्युशन भेटणार नाही. अशा कितीतरी व्हॅल्यू तुम्हाला ट्राय करावे लागतील. मग मायनस मध्ये असेल मग ती कधी भेटणार पुढे पुढे त्याचं ते होतंय लवकर मग मेन सोल्युशन मिळणार. पण ही मेथड इझी करण्यासाठी सोल्युशन फाइंड करायला for to solve simultaneous equation we use different methods. In this method we eliminate one of the variable to obtain equation in one variable. आपण काय करणार याच्यामधून एक व्हेरिएबल आता सपोज इथे 2x -4 असेल तर ह्याच्यावर व्हॅल्यू फाइंड करू शकतो. 2x म्हणजे डिवाइड केलं असं केल्यानंतर व्हॅल्यू फाइंड करणं इझी आहे की नाही. वन व्हेरिएबल त्याच्यामधून एलिमिनेट केल्यावरती आणि इथे काय करणार आपण मग x ची मिळाली की ऑब्वियस आपल्याला x ची व्हॅल्यू ह्या इक्वेशन मध्ये पुट करून y ची व्हॅल्यू मिळते. त्याच्यामुळे काय करणार आहे आपण इथं एलिमिनेशन मेथडने फाइंड करणार आहोत सोल्युशन. Study the following examples to understand this method. Example first. Example that आपण घेतलं होतं ते example first solve म्हटले कुठला आहे x plus काय इक्वेशन फर्स्ट 14 and दुसरं इक्वेशन x minus y is equals to 2. Equation 1 and equation 2 in solution by adding both equation we get an equation in one variable x plus y. ऍड केल्यानंतर आपल्याला ते वन व्हेरिएबल मध्ये मिळते. हे टू व्हेरिएबल्स मध्ये आहेत x आणि y. ऍड करा x plus x 2x plus ला मायनस कॅन्सल y is equals to 16. x is equals to 16 divided by 2. x is equals to 8. 8 ची व्हॅल्यू पुट केली तर काय मिळतं सबस्टिट्यूटिंग x is equals to 8 in equation 1. हे इक्वेशन 1 आहे
इक्वेशन 2 ही व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुट केली तर y इज इक्वल टू काय मिळतं इक्वेशन 2 x plus y is equal to 14 पुट करा 8 plus y is equal to 6 ऑर्डर पेअर मध्ये कसं राईट करणार आपण 8 6 दिस इज ऑर्डर पेअर की x ची व्हॅल्यू की y ची व्हॅल्यू therefore here 8 6 is the solution of first equation. Let us check whether it is satisfies the second equation also. X minus y 8 minus 6 is equal to 2. What is satisfied? Hence 8 6 is the solution of the simultaneous equation x plus y is equals to 14 and x minus y is equals to 2. Example 2 काय दिलेला आहे sum of the ages of mother and son is 45 years. If son's age is subtracted from twice of mother age, then we get answer 54. Find the ages of mother and son. दोन कंडिशन दिले. पहिली कंडिशन काय आहे सन आणि मदरच्या बिटवीन म्हणजे सन आणि मदरचे जे एज ची ऍडिशन आहे ती किती दिलेली आहे किती दिली आहे 45 आणि दुसरी कंडिशन काय आहे सन इफ सन्स एज इज सबट्रॅक्टेड फ्रॉम ट्वाइस ऑफ मदर एज सपोज मदरचा एज आपण कन्सिडर केला x तर सनचं काय होणार ट्वाइस ऑफ मदर एज म्हणजे 2x मायनस y म्हणजे सनचं आपण कन्सिडर केलं y तर ती कंडिशन येते ती काय मिळते 54 फाइंड द एजेस तर काय करायचं आहे फाइंड करायला सांगितलेलं आहे दोघांचे एज Let's mother today's age be x consider करूया and son's today's age be y years. Mother's today's age आता कंडिशन फ्रॉम द फर्स्ट कंडिशन सम म्हणजे त्या दोघांच्या एज ची ऍडिशन x plus y is equals to 45 इक्वेशन 1 नेक्स्ट काय सांगितलंय त्याच्या मदरच्या ट्वाइस म्हणजे 2x बरोबर ना सेकंड कंडिशन 2x त्याच्यामधून त्याचं x सबट्रॅक्ट केलं समजा तर काय मिळते 54 ही झाली सेकंड कंडिशन इक्वेशन 2 मिळालं 2x minus y is equal to 54 आता इथं आपल्याला दोन इक्वेशन मिळाले त्याच्यावर काय करणार आपल्याला आता ऍडिशन करू शकतो ऍडिशन का करायची तर इथं प्लस आहे मायनस आहे सबट्रॅक्शन पण केली असती पण काय होणार साइन चेंज होतं ना इथं प्लस आहे तर मायनस इथं मायनस आहे तर प्लस इथं मायनस साइन चेंज झाल्यानंतर इथं काय होणार x minus 2x minus x plus 2x परत इलिमिनेट होत नाही एक व्हेरिएबल म्हणून इथं काय करायचं ऍडिशन करायचं आता ऍडिंग इक्वेशन 1 and 2 सांगा काय मिळणार आहे 3x 0 3x is equal to 99 therefore x is equals to 99 divided by 3 therefore x is equals to 33 with 3 9 x is equals to 33 आता x ची व्हॅल्यू मिळाली ती दोन्हीपैकी कोणत्याही एक्झाम्पल मध्ये तुम्ही सबस्टिट्यूट केली तर y ची व्हॅल्यू मिळते ह्याच्यामध्ये ठेवल्यानंतर लगेच मिळेल कारण त्या 2 मल्टिप्लाय आहेत ह्या इक्वेशन मध्ये पुट करूया x plus y is equals to 45 काय मिळेल मग 33 सबस्टिट्यूट म्हणजे त्याच्यानंतर काय सेंटेन्स आहे ना substituting x is equals to 33 in equation 1 we get equation
1 काय आहे मी आता ते सेंटेन्स लिहित नाही पण तुम्ही काय करायचं x + y = 45 मग x ची व्हॅल्यू 30 35 + y 45 minus 30 सांगा y = 12 त्याच्यावरून साधा तुम्ही समजते की मला जसं एज काय मिळालं टुडेज एज 33 आहे आणि समजा टुडेज एज 12 verify that x is equal to 33 and y is equal to 12 is the solution of the second equation. ह्या व्हॅल्यू म्हणजे बरोबर आहेत की नाही ते कशा व्हेरीफाय करण्यासाठी आपण सेकंड इक्वेशन मध्ये पुट करून बघूया 2 into x म्हणजे काय आहे 33 minus y म्हणजे 12 66 बरोबर minus 12 काय आहे 66 minus 12 सबट्रॅक्शन काय आहे 54 आणि 54 म्हणजे होतं सॅटिस्फाय इक्वेशन म्हणजे काय व्हॅल्यू काय आहे करेक्ट आहे today's age of mother is equals to 33 and today's age of son is equals to 12 एलिमिनेशन मेथड म्हणजे काय झालं होतं तुम्हाला 2 व्हेरिएबल मधला 1 व्हेरिएबल आपण एलिमिनेट करतोय म्हणजे तिथं नको आहे तो एक व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळायचं ऑब्वियस सेकंड व्हेरिएबलची पण व्हॅल्यू आपल्याला तिथं मिळते जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स आता जनरल फॉर्म लिनियर इक्वेशनचा द जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स इज जनरल फॉर्म काय आहे जनरल फॉर्म ax plus by plus c is equals to 0 हा जनरल फॉर्म आहे कुणाचा लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स where a b c are real numbers and a b are non-zero at the same time a b त्यातले कसे आहेत non-zero at the same time in this equation the index of both the variable is 1 हे एक लिनियर इक्वेशन इंडेक्स किंवा आपण म्हणतो एक्सपोनेंट किंवा डिग्री पॉवर म्हणजे इथं वरती 1 आहे व्हेरिएबलच्या त्यामुळे हे काय म्हणू शकतो आपण लिनियर इक्वेशन तुम्हाला माहिती आहे कशाला सांगितलं की त्याची पॉवर 1 आहे पॉवर 1 आहे अशा इक्वेशनला लिनियर इक्वेशन मॅक्सिमम पॉवर सो नाउ इक्वेशन फर्स्ट आता आपण बघितलं आधीच्या एक्झाम्पल मध्ये दोन्हीपैकी व्हेरिएबल जे होते x आणि y कोएफिशियंट एकाला नव्हता y ला नव्हता म्हणून आपण y एलिमिनेट करत होतो पण अशी कंडिशन असेल y ला पण कोएफिशियंट आहे x ला पण कोएफिशियंट आहे मग एलिमिनेट नसेल होत तर काय तर इथे दिलेलं आहे नंबर फर्स्ट px plus y is equals to 5 2x plus 3y is equals to 1. Equation 2. To eliminate one of the variables, we observe that in both equations not a single coefficient is equal or opposite number. Hence, we will make one of them equal. आता इथं फक्त y जर असतं 3 जर नसताना कोएफिशियंट तर इथं आपण ऍडिशन करून किंवा सबट्रॅक्शन करून ते एलिमिनेट झालं असतं पण इथं 3 आहे किंवा इथं 3 आणि इथं 3 सेम नंबरचा जरी कोएफिशियंट असेल तरी आपण ते काय करू शकतो एलिमिनेट पण आता एलिमिनेट करण्यासाठी एक आपल्याला सेम करावा लागेल
इथला म्हणजे x चे कोएफिशिएंट सेम करावे लागतील किंवा y चे कोएफिशिएंट सेम करावे लागतील y व्हेरिएबलचे. मग कसे होणार? सपोज आता इथं 3 आहे पण इथं 3 नाहीये, म्हणून ह्या इक्वेशनला त्याच्या LHS ला आणि RHS ला दोन्ही साइडला मल्टिप्लाय करावे लागेल 3 म्हणजे इथं 3 मिळणार आणि 3 इकडे मल्टिप्लाय केलं तर 3 5 15 दोन्ही साइड चेंज होणार. असं करून काय करू शकतो आपल्याला सेम कोएफिशिएंट मग काय होऊ शकतं y एलिमिनेट होऊ शकतो आणि x ची व्हॅल्यू मिळते. मग मल्टिप्लाय बोथ साइड ऑफ द इक्वेशन फर्स्ट बाय 3. ह्याच इक्वेशनला 3 ने का मल्टिप्लाय केलं कारण की इथं 3 आल्यानंतर हे एलिमिनेट होऊ शकतंय का? सबट्रॅक्शन जर घेतली आता इथं मायनस साइन असतं तर आपण ऍडिशन घेतली असते बरोबर. म्हणजे ऍडिशन मध्ये x आणि प्लस मायनस ऍडिशन मध्ये काय होतं मायनस ऍडिशन होणार. पण इथं ऑलरेडी काय प्लस आहे म्हणून आपण सबट्रॅक्शन घेतोय. सबट्रॅक्शन म्हणजे मायनस 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 म्हणजे इथे काय होणार x प्लस मायनस कॅन्सल 4 मायनस 1 5 मायनस 1 4 मिळते का आता x = 4 कॅन्सल. पण आपण मल्टिप्लाय केलं मल्टिप्लाय इक्वेशन वन बाय 3 3 3 जा 6 6x प्लस 3y 3 जा 9 सॉरी 3 3 जा 9 प्लस 3y प्लस 50 इज इक्वल टू 15. Equation 3 2x plus 3y and equation 2 is equals to 1. Now subtracting equation 2 from equation 3. Equation 3 मधून equation 2 काय करायचं आहे सबट्रॅक्ट. आपण इथं दिलं सबट्रॅक्शन मायनस 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 सबट्रॅक्शन म्हटल्यानंतर इथे काय होणार मायनस मायनस 2x 7x 3y प्लस 3y मायनस 3y 0 इथं 14 x is equals to 14 divided by 7 ही व्हॅल्यू पुट करा इक्वेशन 1 कोणत्या पण इक्वेशन मध्ये इक्वेशन 2 मध्ये पुट करा चालेल. सबस्टिट्यूटिंग x is equals to 2 in one of the equation या इक्वेशन मध्ये पुट करू 2x plus 3y is equals to 1 2 into 2 plus 3y 4 plus 3y 1 3y is equals to 1 minus 4 हे जे प्लस 4 आहे तिकडे गेल्यानंतर मायनस 4 होणार 3y is equals to minus 3 y is equals to minus 1 x is equals to 2 y is equals to minus 1. Ordered pair मध्ये कसं येणार 2 minus 1 is the solution of equation. आता सेकंड एक्झाम्पल मध्ये पण काय दिलंय 3x minus 4y minus 15 हा कुठला फॉर्म आहे तुम्हाला कळालं का जनरल फॉर्म आहे. पण आता 15 कॉन्स्टंट नंबर आहे आणि 2 पण कॉन्स्टंट नंबर आहे. तो काय करायचा ज्या साईडला 0 आहे म्हणजे RHS ला ट्रान्सफर केल्यानंतर काय मिळेल 3x minus 4y is equals to 15 x plus y is equals to minus 2. ऑर्डर पण चेंज केली पण x घेतल्यानंतर y काय फरक पडतो का तिथं नाही x plus y दोन इक्वेशन मिळाली. आता इक्वेशन सेकंडला आपण 4 ने मल्टिप्लाय केला तर कोएफिशिएंट सेम होते बघा
वायचा म्हणजे का एक्झाम्पल 2 काय दिलेलं आहे इक्वेशन 3x 4y 15 इज इक्वल्स टू 0 1 आणि हे इक्वेशन आहे y plus x plus 2 इज इक्वल्स टू 0 पण आपण इक्वेशन कधी या फॉर्ममध्ये असं नाही सॉल्व्ह करू शकत इकडे नंबर पाहिजे कॉन्स्टंट नंबर आपण तिकडे ट्रान्सफर करू शकतो आपण सोल्युशन मध्ये हे इक्वेशन कसं राईट केलं 3x 4y is equals to plus 15 माइनस आहे तिकडे गेल्यानंतर प्लस होणार तर आता इक्वेशन वर तुम्ही 1 म्हणतात y plus x आहे पण आपण राईट कसं करूया x plus y is equals to minus 2 आता multiply equation 2 by 4 multiply equation second equation by 4 we get sum 4x plus 4y minus 8 equation 3 मिळाली आता काय करायचं इक्वेशन 1 मधून इक्वेशन 3 काय करायचं ह्याच्यामधून हे सबट्रॅक्ट करायचं ते ऍडिशन करायचं आता इथं बघा सबट्रॅक्ट केलं तर इथं मायनस होणार अगेन मायनस मायनस काय होणार सबट्रॅक्शन करतो त्यावेळेस साइन पण सबट्रॅक्शनचे द्यावे लागतात ना मग परत काय होणार हे पण मायनस हे पण मायनस परत ऍडिशन होणार मायनस पर मायनस मायनस येणार मग काय म्हणायचं ऍडिशन टू इलिमिनेट y मल्टिप्लाय सेकंड इक्वेशन बाय 4 and add two इक्वेशन म्हणजे ऍडिशन ऑफ इक्वेशन 1 and 3 ऍडिंग इक्वेशन 1 and 3 ऍडिंग इक्वेशन इलिमिनेट होण्यासाठी साइन बघायची त्याच्यावरून ठरवायचं की ऍडिशन करायची गरज आहे का सबट्रॅक्शन ऍडिंग इक्वेशन 1 and 3 we get हे इक्वेशन 1 3x minus 4y is equals to 15 इक्वेशन थर्ड इज 4x minus plus है ना plus 4y is equals to आता ऍडिशन करायचं प्लस साइन चेंज करायचं कधी 3x plus 4x 7x 0 15 minus 8 7 substituting this value in equation 2 mana equation 2 is x plus y is equals to minus 2 7 plus y is equals to minus 2 y is equals to minus 2 minus 7 y is equals to minus 9 so 7 minus 9 x is equal to 1 sorry x is equals to 1 again x ची व्हॅल्यू काय मिळाली 1 बघा इक्वेशन 2 मध्ये पुट करायचे x is equals to 1 x plus y is equals to minus 2 x ची व्हॅल्यू सांगा 1 plus y y is equals to minus 2 minus 1 y is equal to
minus 3. minus 3 plus Minus 3. 1 minus 3 is the solution of the above equation. Verify that it is satisfy equation 1 also. Satisfy होता है equation. Okay, next period होगा substitution method of solving simultaneous